आता पाहूया राज ठाकरेंनी जो हल्लाबोल केला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरवत आहेत। मी माझीच मुलं खांद्यावर खेळवणार, राज ठाकरेंचा भाजपला टोला। तर हा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला असेल। भाजपचे नेते आशिष शेलार यांचा प्रतिटोला। भाजपचं यश हे अनेक वर्षांच्या कार्यकर्त्यांच्या खस्तांमधून आलेलं यश। भाजपचं यश हे अचानक आलेलं नाही, असं सांगत राज ठाकरेंकडून वाजपेयी, अडवाणी आणि महाजनांचा उल्लेख। राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर निवडून आलेल्या लोकांची बांधलेली मुळी। खरे पक्ष स्थापन झाले असतील तर ते जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना। राज ठाकरेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीवाले आतून सर्व एकच, माझा अजूनही विश्वास। राज ठाकरेंचा राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांना टोला। राज ठाकरे स्वतः उत्तम मिमिक्री आर्टिस्ट, ते उत्तम कलाकार। त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षात लक्ष घालू नये, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी। राज ठाकरेंच्या मोळीवरून जितेंद्र आव्हाडांची टीका। गेल्या 18 वर्षात अनेक चढउतार पाहिले। उतार कालावधीत तुम्ही सर्वजण माझ्या सोबत राहिलात। तुम्हाला मी यश मिळवून देणार, पण संयम हवा। राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना विश्वास। मनसेनं एकही आंदोलन अखेरपर्यंत सोडलं नाही, असं सांगत राज ठाकरेंकडून मनसेच्या आंदोलनाचा उल्लेख। तर राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो, असंही आवाहन। जरांगेंची भेट घेऊन आरक्षण हे टेक्निकली शक्य नसल्याचं सांगितलं। होऊ नये ही इच्छा नाही। राज ठाकरेंनी सांगितली आठवण, जातींमध्ये विष कालवलं जात असल्याची टीका। मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, लोकसभेची जागा मिळाली नाही तरी राज ठाकरेंच्या मनात माझी कायम जागा। उमेदवारीबाबत वसंत मोरेंची प्रतिक्रिया।